नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन व शासन निर्णय राजपत्र काढण्याच्या मागणीसाठी उपोषण. पुण्याच्या इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयामध्ये लावावी, तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात यावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. याबाबत शासन निर्णय आणि राजपत्र काढण्याचे आदेश पारित करावेत या मागणीसाठी 18 ऑगस्ट पासून हे उपोषण सुरू आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश आढाव यांनी. पाहूयात फक्त राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर पुढील प्रमाणे. काय सांगाल, गेले 6-7 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित प्रशासन कुणी भेटीसाठी किंवा विचारपूस करण्यासाठी कुणी आलं होतं का? खरं तर हे आंदोलन महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात प्रामुख्याने लागली पाहिजे, यासाठी शासनाने विधिमंडळात चर्चा करून राजपत्र काढून सर्व कार्यालयांना आदेश देणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ अधिकारी या आंदोलनस्थळी आलेले नाहीत, म्हणून त्यांचा प्रथमतः मी निषेध करतो. इथले तहसीलदार आलते आणि त्यांनी नुसतं आपलं आश्वासन देऊन पत्र पाठवलं, परंतु ह्यांच्या हातात काहीच नाही. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी जेव्हा येतील त्यावेळेस हे आंदोलन सोडण्यात येईल. आणि म्हणून शासनाला माझे नम्र आव्हान आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून सर्व हा देशाचा राज्याचा कारभार चालतो आणि त्या महामानवाचा फोटो काढण्यासाठी राजपत्र सुद्धा अद्याप काढलेलं आहे. म्हणून या शासनाचा मी जाहीर निषेध करतो. आणि आता तरी शासनाने मानवाचा आदर करून तातडीने राजपत्र काढून सर्व कार्यालयात, शासकीय निम कार्यालयात बाबासाहेब फोटो लावून त्याची प्रतिमेचे पूजन करावे असे आदेश काढून सर्वांना कडक आदेश द्यावेत. यासाठी आमचे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे. भीम आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करू इच्छितो की यापुढे सुद्धा जर शासनाने दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे केले जाईल. काय सांगाल, तहसील कार्यालय समोर आज भीम आक्रोश मोर्चाच्या वतीनं उपोषण सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा महाराष्ट्रातल्या शासकीय प्रशासकीय कार्यालयामध्ये बऱ्याच ठिकाणी नाही. त्यामुळं शासकीय प्रशासकीय कार्यालय असतील, शाळा असतील, हायस्कूल असतील, कॉलेज असतील किंवा खाजगी संस्था असतील, यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावणं बंधनकारक करावं यासाठी आमचे तालुक्याचे नेते चित्रनाना यांनी गेल्या 18 ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केलं होतं आणि आज 24 ऑगस्टपासून त्यांनी सकाळी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मला अशी माहिती मिळाली की त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. आमच्या कार्यकर्त्यांची, तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा होऊन असं आम्ही ठरवलं आहे की त्यांना उपोषण सोडायला लावलं पाहिजे, कारण शुगर असताना किंवा ब्लड प्रेशर असताना उपोषण करणं धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना आज उपोषण सोडायला लावतोय. त्याचबरोबर साखळी उपोषण करावं असं एक मताने सगळ्या कार्यकर्त्यांच्या तालुक्यातल्या ठरलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा कॅबिनेट मंत्री भरणे मामा यांच्याकडे जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं पाहिजे की ज्यामध्ये कॅबिनेटमध्ये जी काही मागणी आहे या संदर्भातली, बाबासाहेबांची प्रतिमा सर्व कार्यालयात, प्रशासकीय असतील, शासकीय असतील, खाजगी कार्यालय, खाजगी संस्था असतील, सहकार संस्था असतील, शाळा कॉलेज असतील, इथं प्रतिमा लावणं बंधनकारक केलं पाहिजे असं एक कॅबिनेटमध्ये सूचना मांडून त्याप्रमाणे तो ठराव मंजूर करून पण त्याचा कायदा करावा. त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे या सुद्धा 30 तारखेला इंदापूरला येत आहेत अशी माहिती आहे.
तर आम्ही त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की त्यांनी या आंदोलनाला भेट द्यावी म्हणून. उद्यापासून साखळी आंदोलन सुरू होईल. मला काय सांगाल तहसील कार्यालयासमोर तुमचं धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू आहे. काय आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून तुम्ही मागण्या करता? आमची प्रथमतः 18 तारखेला या ठिकाणावरती आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आणि आज 24 तारखेला आमरण उपोषण त्याच्यामध्ये आम्ही कन्वर्ट केलेलं आहे. कारण मागण्या राज्य पद्धतीच्या आहेत, त्या राज्याच्या धोरणात्मक विषयामध्ये मोडतात, परंतु राज्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्हाला आमरण उपोषणापर्यंत यावं लागलेलं आहे. कारण बऱ्याच ठिकाणावरती आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्र सरकार कुणी जर असं म्हणलं की आम्ही उद्याच्याला आंदोलन करणार, कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण आंदोलन करणारे म्हणलं की राज्याचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाते. पण गेली 5 दिवस झाले या ठिकाणावरती राज्याच्या धोरणात्मक विषयासाठी आणि बहुजन समाजाच्या, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी या ठिकाणावरती आम्ही बसलेलो आहे. आणि त्यातली आमची प्रमुख मागणी एकच आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही प्रत्येक शासकीय कार्यक्रमात आणि कार्यालयामध्ये लावली गेली पाहिजे. त्या संदर्भातला राज्याचा राजपत्र निघलं पाहिजे आणि देशाचं गॅजेट तयार झालं पाहिजे आणि तो आदेश झाला पाहिजे. आणि जर त्याचं उल्लंघन कुणी करत असेल तर त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. ही प्रमुख मागणी आहे आमची. आणि ह्याच्यामध्ये आमचं दुसरं मागणी अशी आहे की राज्य सरकारने, केंद्र शासनाने ज्या कंपन्या आतापर्यंत विकल्या गेल्यात, त्यामुळं आता महाराष्ट्रालाच नाही तर देशाला खाजगीकरणाकडे ओढा तयार झालेला आहे. आणि म्हणून खाजगी सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षणाचा लाभ SC STच्या लोकांना दिला पाहिजे. याच्यासाठी आमचे हे खरं आंदोलन आहे. समजून घेतलं पाहिजे की आम्ही ज्या ठिकाणावरती आज आंदोलन करतोय हे तहसील कार्यालय आमचं मागण्याचं दंड अधिकाऱ्याच्या ठिकाणावरती आहे आणि ह्या ठिकाणावरती कुठल्या पद्धतीचे आतापर्यंत राज्य लेवलची कमिटी आलेली नाही. ही खेदाची बाब आहे. हे नेमकं काय फक्त विशिष्ट लोकांसाठीच फक्त राज्य मंत्रिमंडळाची कमिटी जाते का? आमची प्रामाणिक इच्छा आहे, ही आमची मागणी आहे, ती मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये आमची ऐकून घ्यावी. आमच्या कॅबिनेट माध्यमातून आमची मागणी सामान्य प्रशासनाने ऐकून घ्यावी आणि राज्य मंत्रिमंडळाने लवकरात लवकर याच्यावरती धोरणात्मक विचार करावा. जर असं नाही झालं तर आपल्याला विशेष सांगतो की 28 तारखेला हा शरद चितारे या सर्व कार्यकर्त्यांसह जल आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांसाठी जर आम्हाला जीव द्यायची वेळ आली तर ती आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेबांपेक्षा आम्हाला कुणी मोठं नाही, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आमच्यापाशी काहीही मोठं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा ही राज्याने त्यांच्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लावली पाहिजे, असा आदेश काढावा. आणि केंद्राने सुद्धा त्या पद्धतीचं गॅजेट तयार करावं आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सोय अक्षरी करावी. या मागणीसाठी हे आंदोलन आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्या ज्या लोकांना मान्य आहे त्या लोकांनी भीम आक्रोश मोर्चा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आता तयार होतोय आणि त्याची ठिणगी इंदापूर तालुक्यामधनं पडली आहे. आणि ती ठिणगी आता आम्ही भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेऊ. आणि जर ह्याच्या संदर्भात माझा जर ह्याच्यामध्ये जीव गेला तर माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की हे आंदोलन आता थांबू देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्याला जे झाकून ठेवले सरकारने, ते सरकारने झाकलेला कार्य आपल्याला उजेडात आणायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना न्याय देण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आपल्याला समाजाने एकत्र यावं लागेल, एवढीच आमची मागणी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश आडाव, पुणे जिल्हा ग्रामीण. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.